काय राव मित्रांनो, मजेत का? मी संदीप तुळजाई फार्मचं पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, की कुर्बानीच्या मार्केटसाठी कसं काम केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात आपण काय-काय बारकावे बघितले पाहिजेत, काय-काय लक्ष दिले पाहिजेत, काय-काय गोष्टी आपण अ, लक्षात ठेवल्या पाहिजे करायच्या वेळेस आणि आपण त्या मार्केटमध्ये पहिली गोष्ट म्हणजे उतरलं पाहिजे की नाही, त्याच्या सर्व सर्व डिटेलमध्ये माहिती आहे का मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर कुणी जर त्या मार्केटसाठी काम करत असेल, तर त्यांनी ते आवर्जून जाऊन चेक करावा आणि म्हणजे माझी तर इच्छा आहे, की सर्वांनी जाऊन तो चेक करावा. म्हणजे काय प्रत्येकाला अंदाज येईल, कोणत्या मार्केटसाठी आपण काम केलं पाहिजे. मी त्या दिवशी एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये मी एक प्रश्न विचारला होता, की कोण कुठल्या मार्केटसाठी काम करतंय त्याचा एक वोट घ्यायचे होते मला आणि त्याच्यासाठी प्रश्न असा होता, की कोण कुठल्या मार्केटसाठी काम करतंय. तर पहिलं ऑप्शन होतं, की कटिंग मार्केटसाठी, दुसरं ऑप्शन होतं, की ब्रीडिंग मार्केटसाठी आणि तिसरं ऑप्शन होतं, की अ, कुर्बानीच्या मार्केटसाठी. आपण ज्यावेळेस शेळी संगोपनामध्ये काम करतो, त्यावेळेस एक कुठल्या ना कुठल्या पर्यायासाठी आपण काम करत असतो, बरोबर आहे. तर हे 3 ऑप्शन होते. तर त्याच्यात आजच्या तारखेला म्हणजे मी जो व्हिडिओ बनवतोय, आज रविवार आहे. तर आजच्या तारखेला व्हिडिओ बनवायचे जे 34 वोट आलेले आहेत, त्यापैकी 70% लोकांनी कटिंग मार्केटसाठी काम करतात असं दाखवलेलं आहे आणि 15% लोकं ब्रीडिंगसाठी काम करतात आणि 15% लोकं कुर्बानीच्या मार्केटसाठी काम करतात. तर याच्यातून तुम्हाला रेशिओ अंदाज लक्षात आला असेल, की मेन मार्केट जे आहे ते कटिंगचं म्हणजे दररोज लागणारं जे मटण आहे त्याच्यासाठीच माल जातो विक्रीसाठी. बरोबर आहे. आणि मेन पर्पज प्रत्येकाचा तोच असला पाहिजे. पण ते सोडूनही जसे की कुर्बानीच्या मार्केटसाठी काम करतात आणि ब्रीडिंगसाठी काम करतात. बरोबर आहे. तर जे ब्रीडिंगसाठी काम करतात त्यात 15% लोकं आहेत. तर ते 15% लोकं जे ब्रीडिंगमध्ये काम करतात ना त्यांच्याकडं क्वालिटी ही कायम बेस्टच असली पाहिजे. कारण कसं आहे, की ज्यावेळेस तुम्ही ब्रीडिंगसाठी काम करता, त्यावेळेस तुमचे जे नग असतात, तुमचे जे अ, कुठलीही पाट असो किंवा बोकड असो, मेल, फिमेल काहीही असू द्या, पण त्याची क्वालिटी एकदम बेस्टच असली पाहिजे. कारण त्याच्यापासून जे प्रोडक्शन होणार आहे भविष्यातलं, तर ते क्वालिटीमध्येच यायला पाहिजे. त्याच्यामुळं ब्रीडिंगमध्ये थोडे रेट कायम जास्त असतात. तुम्ही ब्रीडिंगला काम करता त्यावेळेस क्वालिटी हा फार मेजर फॅक्टर असतो. तर त्या क्वालिटीमुळेच कसं होतं, की रेट जास्त असतात. कारण त्याच्यापासून येणारं जे भविष्यातलं प्रोडक्शन आहे, हे एक टॉप क्वालिटीचंच असतं. कारण त्याच्यात तुम्हाला दूध आता एखादी पाट असेल, तर ती जर चांगल्या ब्लड लाईनची असेल, तर ती दूध चांगलंच देणार भविष्यात. बरोबर आहे. एखादा मेल असेल, तर त्याचे जर नाकाचा पंच, कानाची लेंथ, त्याचं बॉडी स्ट्रक्चर, बरोबर आहे, त्याची हाईट हे जर सगळं जर प्रॉपर असेल, तर त्याच्यापासून जे पुढे होणारी पिल्लं येतात, त्याच्यापासून रिप्रोडक्शन, तर ते पण एक चांगल्या क्वालिटीमध्येच उतरणार आहेत. त्याच्यामुळं ज्यावेळेस ब्रीडिंगला तुम्ही ब्रीडिंगचा माल घेता, त्यावेळेस त्याचे रेट कायम थोडे जास्तच असतात रेग्युलर मार्केटपेक्षा. बरोबर आहे. तर कटिंग ज्यावेळेस काम करतं, कटिंगला मार्केटला काम करतं, त्यावेळेस कसं होतं, की तुम्हाला थोडी तुमच्याकडे संख्या पाहिजे. कारण कसं आहे, तुम्ही रेट कमी असतात, पण तुमच्याकडे जर नंबर जास्त असतील, तर त्याच्यामुळं तुमचं कसं होतं, की बिझनेस त्या हिशोबामध्ये दिसून येतो आपल्याला. त्या हिशोबामध्ये आपला इन्कम दिसतो. एक्सपेन्सेस पण मॅनेज करता येतात आणि बिझनेसही प्रॉपर चालतो. ब्रीडिंगच्या बिझनेसमध्ये आणि कुर्बानीच्या बिझनेसमध्ये जर काम करत असाल, तर त्याच्यात कसं आहे, की तुम्ही लिमिटेड संख्या जरी असेल तरी चालतं. कारण रेट तुम्हाला थोडा जास्त भेटलेला असतो आणि मॅनेजमेंट तुमचं फार महत्त्वाचं असतं ब्रीडिंग आणि कुर्बानीच्या मार्केटसाठी. तर ह्या 2 मेजर गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ज्यावेळेस तुम्ही ह्या मार्केटमध्ये काम करता. ठीक आहे. शेवटी माल कुठलाही असू द्या, तो कटिंगलाच जाणार आहे. पण ही गोष्ट कायम लक्षात असू द्या, की ज्यावेळेस ब्रीडिंग आणि अ, कुर्बानीसाठी काम करतात. ब्रीडिंगचा मेजर फॅक्टर असा आहे, की त्याच्यापासून तुम्हाला येणारी भविष्यातली पिढी ही कायम चांगली भेटते. त्याच्यामुळे त्याचे रेट कायम जास्त असतात आणि त्याचं मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं असतं. जरी संख्या कमी असली तरी चालते, पण मॅनेजमेंट हे खूप मॅटर करतं. दुर्लक्ष करून चालत नाही त्या गोष्टीचं. ठीक आहे. तर हा जो पोस्ट होता, ह्या पोस्टमधनं मला हे थोडं विश्लेषण सांगायचं होतं, की कोण कुठल्या मार्केटला काम करतंय आणि आपणही भविष्यात ज्यावेळेस उतरता त्यावेळेस कसं काम केलं पाहिजे. आता जर सपोज एखादं कटिंगला काम करत असाल, तर कटिंगला काम करणारा जो माणूस आहे, सपोज आता जो व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीकडे सपोज जर 20, 25, 30 शेळ्या असतील, 30 फिमेल असतील, तर त्याच्याकडं प्रोडक्शन घेण्यासाठी जो मेल असतो, तो मेल एकदम बेस्ट क्वालिटीचाच असला पाहिजे. कुठे तर तो बेस्ट क्वालिटीचा मेल तुम्हाला कुठे भेटेल? जिथं ब्रीडिंग चालते तिथं, बरोबर आहे. जे ब्रीडिंगसाठी काम करतात त्यांच्या फार्मवरती जर जाऊन बघितलं तुम्ही, तर तुम्हाला बेस्ट क्वालिटीचाच मेल मिळणार. थोडा महाग भेटेल, पण बेस्ट मिळेल आणि बेस्टच पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फिमेलला क्रॉस करता, त्यावेळेस तुमच्याकडं येणारं जे भविष्यातलं प्रोडक्शन आहे आणि जी ब्लड लाईन आहे, ती भविष्यात चांगलीच येते आणि त्याचे ₹2 आपल्याला जास्त वाढून भेटतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा पण थोडा विचार करूनही आपण काम केलं पाहिजे. फक्त स्वस्तात भेटते म्हणून आपण जर
त्या गोष्टीकडे जर आपण हे करत असेल, ओढ घेत असेल, तर ते चुकीचं आहे. ज्यावेळेस सगळ्या मार्केटचा आपण अंदाज घेतलेला असतो, त्यावेळेसच काम केलं पाहिजे त्या मार्केटमध्ये. ठीक आहे. तर हे एक छोटं विश्लेषण सांगायचं होतं मला या पूर्ण मार्केटचं आणि या पोस्टबद्दल. तर अ, काल आपण आहे का व्हॅक्सिनेशन करून घेतलेलं आहे. ई-टी-व्हीचं जे व्हॅक्सिनेशन आहे, ते आपण काल केलेलं आहे. त्याला मागच्या वीकमध्येच करायचं होतं आपल्याला. 5-7 तारखेच्या आसपासचा आपली डेट होती. पण पाऊस लागून होता मध्ये आणि डॉक्टरही थोडे बाहेर गेलेले होते कामानिमित्त. त्याच्यामुळं आपण आपण जे गव्हर्नमेंट सरकारी डॉक्टर आहेत त्यांच्याकडनंच आपण आपलं काम करतो कायम कंटिन्यू. तर ते बाहेर गेलेले होते. त्याच्यामुळे आपण एक 4-5 दिवसाचा लेट झाला, पण टेन्शन नाही. सर्वांचे व्हॅक्सिनेशन झालेले. पण ई-टी-व्हीचं जे व्हॅक्सिनेशन आहे त्याच्यात एक महत्त्वाचं म्हणजे की जी आपल्याकडे एक मोठी फिमेल आहे ती अ, आता प्रेग्नंट आहे आणि जवळपास 4 महिने होत आलेले आहेत तिला. तर त्या फिमेलला आपण ई-टी-व्हीचं इंजेक्शन दिलेलं नाही आहे. तो डोस दिलेला नाही आहे. ते व्हॅक्सिनेशन आपण दिलेलं नाही आहे. कारण डॉक्टरांनी तर सजेस्ट केलं होतं की जर 3-4 महिन्याच्या आसपासची जर फिमेल प्रेग्नंट असेल तर तिला देऊ नका. गरज नाही तिला द्यायची. तर त्यामुळं आपण एक सोडून बाकीच्या सर्वांना आपण ई-टी-व्हीचं व्हॅक्सिनेशन करून घेतलेलं आहे. कारण आता पावसाळ्यात दिवस सुरू झालेले आहेत. खोकला, सर्दी आपल्याकडे कुठेही कुणालाही काही नाहीये अजून आणि गोचिडाचं जे प्रमाण असतं ते आता वाढायला चालू होणार आहे. कारण जागा खाली ओली राहते आणि ओली जागा राहिल्यामुळे नंतर गोचीड वगैरे होणे हे फार कॉमन गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी कंटिन्यू रक्षक पावडर आपल्याकडे ठेवा. 15-20 दिवसाला कंटिन्यू प्रत्येक शेळीला आणि प्रत्येक तुमच्याकडे जो मेल आहे त्याला लावत चाला आणि दररोज सकाळी ज्यावेळेस तुम्ही खुराक देता ना त्याच्यानंतर एक 5 मिनिटं सर्वांची अ, कानं आणि मानेच्या खालचा भाग वगैरे असं सगळं चेक करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की गुजिळ आहेत का नाही आपल्या फार्मवरती. तर हे दररोज 5-10 मिनिटाची ॲक्टिव्हिटी आहे. ही करत चला म्हणजे जेणेकरून लक्षात येत चालेल की आपल्या फार्मवरती आपण सगळं मॅनेजमेंट प्रॉपर ठेवलंय का? पावसाळ्याचे दिवस आहेत थोडी काळजी घेणं खूप गरजेची आहे. ठीक आहे. तर हे छोटं सगळं हा छोटासा व्हिडिओ होता. याच्यात त्या पोस्टबद्दलही आपण विश्लेषण घेतलंय आणि व्हॅक्सिनेशनबद्दलही मी तुम्हाला थोडी माहिती दिली आहे. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. जय हिंद, जय